लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव हा किचनमध्ये काम करत असलेल्या सिंधूकडे येतो आणि म्हणतो की सिंधू, आईच्या सुद्धा काही भावना असतील, पण मी त्याचा कधी विचारच केला नाही आणि मी कधी आईच्या स्वप्नाचा देखील विचार केला नाही. राघव म्हणतो की आईने लहानपणापासून माझ्यासाठी इतकं केलं ना, खूप कष्ट घेतले तिने माझ्यासाठी. तेव्हा आता मला आईसाठी काहीतरी करायचं असल्याचे राघव हा सिंधूला बोलतो की आई तुझ्याकडे बोलत असते ना आणि तुझ्याजवळ मन मोकळे करत असते, तेव्हा सिंधू तू मला मदत करशील का? राघव म्हणतो की म्हणजे आईंची काय इच्छा आहे, त्यांना काय काय आवडतं हे सिंधू तू मला सांगशील का? सिंधू म्हणते की मी त्यांच्या रूममध्ये हळदीचं दूध घेऊन गेले होते ना, तेव्हा मला त्यांच्याकडे एक डायरी सापडली. राघव म्हणतो तू ती डायरी वाचलीस? तर हसतच सिंधू म्हणते हो. राघव म्हणतो काय काय होतं त्यात? तर आता सिंधू म्हणते की त्यामध्ये खूप काही गोष्टी होत्या, कविता होत्या. राघव म्हणतो की म्हणजे आईला लिहायला आवडतं का? तर सिंधू म्हणते हो. राघव म्हणतो की अजून काय काय होतं त्यात आणि आईच्या काय काय इच्छा आहेत? राघव म्हणतो की सिंधू माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, आईला समजून घेण्यात मी चुकलो, पण मला आता माझी चूक सुधारायची. सिंधू म्हणते राघव, तुम्हाला तुमच्या चुकाची जाणीव झाली आणि ती चूक तुम्हाला सुधारायची ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. सिंधू म्हणते की आपण फक्त आईंकडे माणूस म्हणून बघायला हवं, त्यांच्याही काही इच्छा असतील, काही स्वप्न असतील. सिंधू म्हणते की हे बघा माझं स्वप्न होतं ना, मी डॉक्टर व्हावं, तेव्हा माझं हे स्वप्न पूर्ण करायला तुम्ही मदत केली. सिंधू म्हणते सावीसाठी सुद्धा तुम्ही स्वप्न बघितले असतील आणि सावी ते सुद्धा नक्कीच पूर्ण करेल. सिंधू म्हणते की आईच्या बाबतीत सुद्धा तसंच असेल. तर राघव म्हणतो की तसंही असेल आणि तेव्हा आता काय करायचं? तेव्हा तुझ्या डोक्यात नक्की प्लान असेल ना त्यासाठी. तर सिंधू आता तिचा प्लान राघवला बोलते आणि आता तो प्लान ऐकताच राघवला खूप आनंद होऊन प्रेमाने राघव आता सिंधूला भरगच्च मिठी मारतो. तर सिंधूसुद्धा खुश झालेली असते आणि तेवढ्यात पाठीमागून किचनमध्ये राणी राघवने सिंधूला मिठी मारल्याचे बघते आणि राणीचा तो होतो मोठा जळफळाट. आणि राघव आता सिंधूचे आभार मानत म्हणतो की थँक्यू सिंधू, तुझ्यामुळे आज आपल्याला आईचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. इकडे आता शकुंतला ही रस्त्यावरती राणीची वाट बघत असते. तेवढ्यात ॲटोमधून राणी तिथे येते. राणीने तिच्यासोबत आता एक फाईल आणलेली असते. राणीला बघताच आता शकुंतला म्हणते की बुडाला आग लागल्याखेरीज या शकुंतलाला बोलवायचं नाही, यापुढे कळलं का तुला? शकुंतला म्हणते की कशाला एवढ्या मला घाईमध्ये बोलावलं? तर लगेचच राणी म्हणते की मला तुमची मदत करायची होती. शकुंतला म्हणते की मधुराणी, तुझा प्लान फेल गेलाय, आता काय करणार आहेस तू? मधू म्हणते की माझा एक प्लान फेल गेला म्हणून मी काय गप्प बसणारातली आहे का? मी दुसरा प्लान शोधून काढते आणि म्हणूनच मी दुसरा प्लान शोधून काढला असे म्हणत आता मधू तिच्याकडची फाईल शकुंतला समोर धरते. तेव्हा शकुंतला म्हणते हे काय आहे? राणी म्हणते की बुडाखाली आग लावायला एवढाच दारुगोळा पुरेसा आहे. एकदा का ही आग लागली मग रत्नपारख्यांचं घर नक्कीच डिस्ट्रॉय होईल असे मधू आता शकुंतलाला सांगते. लगेच शकुंतला आता ती फाईल उघडते आणि त्यामधले ते सगळे डॉक्युमेंट्स बघून शकुंतला ही मधूकडे बघते. तर मधू मोबाईलमध्ये बघत म्हणते की अरे बापरे, खूप वाजलेत आणि मी घरातून बाहेर पडले हे कळायच्या आत मला घरी जायला हवं. ताबडतोब राणी आता तेथून निघून जाते. तर शकुंतला त्या फाईलकडे बघते. इकडे आता सिंधू सकाळी सकाळी तिचे आवरते आणि आता राजश्रीचं आवरलेलं बघून सिंधू राजश्रीला म्हणते की आई चला बरं तुम्ही पटकन, आपल्याला एका ठिकाणी जायचंय, मी तुम्हाला नंतर सांगते. राजश्री म्हणते की अगं सिंधू, अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि सर्व कामं पडलीत. लगेच सिंधू म्हणते की ते आता आपण नंतर करू, अगोदर तुम्ही चला. तर आता काकू आणि मधू ही दोघेही राजश्री आणि सिंधूकडे बघू लागतात. सिंधू म्हणते की आजच्या दिवस रेश्मा करील स्वयंपाक. तर रेश्मा म्हणते मी अजिबात नाही करणार स्वयंपाक, कारण जेवण जर वाईट झालं तर काकू माझ्यावरच ओरडतील. तेव्हा आता काकू ही गालातल्या गालात हसते. सिंधू म्हणते की अगं मग स्वयंपाक कसा करायचा ना ते तुला काकूच सांगतील, कारण काकूंच्या हाताला सुद्धा खूप छान चव आहे. सिंधू म्हणते काकू तुम्ही सांगा बरं का रेश्माला. तर काकू म्हणते अजिबात नाही, इच्छा नसताना मी तिला अजिबात सांगणार नाही. सिंधू म्हणते की काकू तुम्ही किती चांगल्या शिक्षिका आहात, तेव्हा तुम्ही रेश्माला सांगा. सिंधू म्हणते की आणि तसंही काही मदत लागली तर मधुताई आहेच तुमच्या मदतीला, असे म्हणत आता सिंधू ही राजश्रीचा हात धरून तिला घेऊन जाते.
इकडे आता काकू म्हणते की रेश्मा जा स्वयंपाकाला लाग, माझ्या मागं भरपूर कामं आहे. मला पक्ष्यांची ही कामं करायची आणि पेढीचा सुद्धा हिशोब तपासायचा आहे. तुला काय काम असतं ग तसं? तेव्हा जा आता स्वयंपाकाला. इकडे आता लगेच रेश्माला राग येऊन रेश्मा आतमध्ये निघून जाते. तेव्हा हळूच राणी तिचा मोबाईल बघते आणि आता राणी विचार करते की देवसुद्धा यावेळेस माझ्या पाठीमागे आहे. कारण मगापासून मी हाच विचार करत होते की या सिंधूला कसं घराबाहेर काढायचं, पण सिंधू तर तिच्या स्वतःच्या मनानेच घराबाहेर गेली. इकडे आता सिंधू ही राजेश्रीचे डोळे झाकून राजेश्रीला एका कॉलेजमध्ये घेऊन येते आणि डोळे उघडायला सांगते. तेव्हा ते कॉलेज बघून राजेश्री म्हणते की अगं तू मला इकडे कशाला आणलंस? सिंधू म्हणते की तुमचं स्वप्न पूर्ण करायला मी तुम्हाला इकडे आणलंय. राजेश्री म्हणते की सिंधू मला जमणार आहे का? तर सिंधू म्हणते का नाही जमणार आई? सिंधू म्हणते तुम्हाला डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करायचं होतं ना? तर राजेश्री म्हणते करायचं होतं ग, पण आता या वयात ते शक्य नाही सिंधू. राघव लगेचच तिथे येत म्हणतो की आई ते सुद्धा शक्य आहे, फक्त तू एकदा मनात ठरव. तर आता राजेश्री ही राघव आणि सिंधूकडे बघते. राघव म्हणतो आई स्वप्न बघायला आणि ते पूर्ण करायला वयाचं बंधन नसतं आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. तर आता राजेश्री म्हणते की यांना ते आवडणार नाही रे. तर राघव म्हणतो की बाबाशी मी बोलतो, तू काही काळजी करू नकोस आई. राजेश्री म्हणते मला जमल का? राघव म्हणतो नक्की जमेल आई, लहानपणापासून तू माझी काळजी घेतलीस. राघव म्हणतो बोट धरून तू मला चालायला शिकवलं आणि बोलायलाही. राघव म्हणतो कदाचित मोठं झाल्यावर तुझ्या मनात काय आहे हे मला कळलं नसेल, पण सिंधूमुळे मला ते कळलं. राघव म्हणतो आई तू काही काळजी करू नको, इथून पुढे असे कधीच होणार नाही आणि मी तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम तुझ्यासोबत आहे आणि त्यासाठी तुला काही जरी मदत लागली तरी पहिली तू मला सांग, असे राघव आता राजेश्रीला बोलतो. सिंधू म्हणते आई मी शिक्षण करून डॉक्टर व्हावं ही माझ्या वडिलांची इच्छा होती, तसेच तुम्ही शिक्षण पूर्ण करणे ही देखील तुमच्या वडिलांचीच इच्छा होती. सिंधू म्हणते माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलात, तसेच आता तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा आणि आम्ही दोघेही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्या सोबतही आहोत, असे आता सिंधू हे राजेश्रीला बोलते. इकडे आता रत्नाकर ती फाईल शोधत असतो. रत्नाकरला ती फाईल काही सापडत नसते. रत्नाकर म्हणतो की इथेच तर मी ठेवली होती आणि राजेश्री कुठे गेली असे म्हणत रत्नाकर आता किचनमध्ये येतो. तर आता काकू ही पीठ मळत असल्याचे बघताच रत्नाकर म्हणतो की काकू तू कशाला स्वयंपाक करतेस? राजेश्री कुठे गेली? तेव्हा काकू म्हणते की ती बाहेर गेली. तेव्हा रत्नाकर म्हणतो अशी कशी बाहेर गेली? कामं न करून नव्हतं जाता येत का? तर आता काकू म्हणते की ती सगळी कामं करून जाणारच होती, पण सिंधू देवीने ऑर्डर सोडली आणि ती तिला घेऊन गेली. काकू म्हणते की सिंधू म्हटली की रेश्मा स्वयंपाक करील, पण रेश्माने तर हात वर केली आणि नंतर सिंधू म्हटली की मग काकूच्या हाताला सुद्धा छान चव आहे, त्या स्वयंपाक करतील. रत्नाकर म्हणतो की पण राजेश्रीला सिंधू कुठे घेऊन गेली? तेव्हा काकू म्हणते सिंधूला कधी सांगायची पद्धत आहे का? काकू म्हणते की अजून दोघींचा पत्ता नाही. शेवटी मी पदर कमरेला खोचला आणि कामाला लागले बाबा रत्नाकर. तेवढ्यात काकू म्हणते की आता माझ्या औषधाची वेळ झाली, ते घ्यायला सुद्धा मला वेळ नाहीये. तर आता रेश्मा पाठीमागून राणीला घेऊन तिथे येते आणि म्हणते काकू तुमच्या औषधाची वेळ झाली, तेव्हा आता तुम्ही औषधं घ्या. आणि आता मधू म्हणते की हे बघा मी तुमच्यासाठी औषधं घेऊन आलीत. तेव्हा लगेचच काकू म्हणते की बघितलं का रेश्मा, फक्त त्या राणीला माझी काळजी आहे. तेव्हा राणी म्हणते की काय काकू, ते माझं कर्तव्य आहे. मधू म्हणते की औषधं घ्या काकू आणि चला बरं तुम्ही आराम करा. तर काकू म्हणते की मी आराम केला असता, पण स्वयंपाक कोण करेल? तेव्हा रेश्मा म्हणते की मी केला असता. तर आता रत्नाकर म्हणतो की थांब वहिनी, मी आता राजेश्रीलाच कॉल करतो. इकडे आता राघव आणि सिंधू हे राजेश्रीला आतमध्ये कॉलेजमध्ये आणतात. तर तेवढ्यात आता राजेश्रीचा मोबाईल वाजतो. तर आता राजेश्री म्हणते की अरे राघव कुणाचा फोन आलाय मी बघते. तर राघव म्हणतो अजिबात नाही आई, आता फक्त ॲडमिशन अगोदर महत्त्वाचं. सिंधू म्हणते की बरोबर आहे आई, यामध्ये तुमचं आता मार्कशीट आणि सर्टिफिकेटसुद्धा आहे. इकडे आता सिंधू राजेश्रीकडे बघत म्हणते राघव बघितलं का आई कॉलेजमध्ये येण्यासाठी किती उत्सुक आहे? तेव्हा राघव म्हणतो एक्झॅक्टली, तिने कॅम्पस बघितला असेल आणि तिला बघ किती आवड आहे ती.
राघव म्हणतो की आईला वातावरण सुद्धा आवडलेलं दिसतंय. राजेश्री म्हणते असं काही नाहीये, पण बघ ना या मुलांच्या वयात आणि माझ्यात किती फरक आहे. राजेश्री म्हणते की तेव्हा चला आपण घरी जाऊ. तर राघव आणि सिंधू म्हणते की आई आता माघार घ्यायची नाही. सिंधू म्हणते की हे बघा तिथे लाईन दिसते ना, ती ॲडमिशनची रांग आहे, तुम्ही तिथे जा, फी भरून टाका आणि ॲडमिशन घ्या. तेव्हा राजेश्री म्हणते की मी हे सगळं करू. तर सिंधू म्हणते हो. राजेश्री म्हणते की मी एकटी हे करू का? नाही नाही मला नाही जमायचं. तेव्हा राघव म्हणतो की आई तू एकटीच ही गोष्ट करणार आहे. राजेश्री म्हणते सिंधू बघ ना केवढी मोठी लाईन आहे, तूच जाऊन फॉर्म घेऊन ये ना. तर राघव म्हणतो की नाही आई हे सर्व तुलाच करावं लागणार आहे. तेव्हा आता सिंधू आणि राघव राजेश्रीला पाठवतात. तर राजेश्री लाईनमध्ये उभा राहते. तेवढ्यात आता एक पिऊन तिथे येतो. तर राजेश्री म्हणते की दादा इथे कॉलेजचे ॲडमिशन घ्यायला फॉर्म इथेच मिळतो का? तर पिऊन म्हणतो हो, पण मुलांना आणायचं ना ज्याला फॉर्म घ्यायचा होता. राजेश्री म्हणते की मलाच ॲडमिशन घ्यायचं आहे. तो पिऊन म्हणतो कदाचित तुम्ही रस्ता चुकला असताल, तुम्हाला बाहेर ॲडमिशन घ्यायची ना त्याची ही रांग नाही आहे. तर आता राजेश्री म्हणते मला याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ते ऐकून तो पिऊन मोठमोठ्याने हसू लागतो. आणि आता राजेश्रीचे ते बोलणे ऐकताच तिथे रांगेत उभा राहिलेले सर्व मुले आणि मुली आता राजेश्रीकडे बघत मोठमोठ्याने हसू लागतात. तर पिऊन म्हणतो तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं, आणि पुन्हा सगळेजण हसू लागतात. इकडे आता रत्नाकर फोन करून थकलेला असतो. तेव्हा काकू म्हणते काय झालं? तर रत्नाकर म्हणतो की सिंधूने अजून फोन उचलला नाही. काकू म्हणते काय बोलतोस रत्नाकर, अजून तिने फोन उचलला नाही का तुझा? राणी म्हणते की काकू त्या बाहेर गेल्यात ना, कदाचित ऐकू आलं नसेल. तेव्हा रेश्मा म्हणते की कदाचित त्या फिल्म बघायला गेल्या असतील. काकू म्हणते रेश्मा मगाशी तूच बाहेर होती ना, काही सांगून गेल्या का त्या? तर रेश्मा म्हणते नाही. काकू म्हणते की बघणारे रत्नाकर, राजेश्री असं वागेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. ढवळ्या शेजारी बांधला पावळा आणि वान नाही पण गुण लागला. रेश्मा म्हणते की काकू एक्झॅक्टली तुम्हाला काय म्हणायचं? तेव्हा सिंधू म्हणते की रेश्मा अगं आई कुणासोबत बाहेर गेल्या? सिंधू बरोबर ना. तेव्हा सिंधूसुद्धा जसं वागते ना तसेच आता आई वागायला लागल्यात असं काकूंना सांगायचंय. इकडे आता लगेचच सिंधू आणि राघव आता राजेश्रीकडे येतात आणि म्हणतात की आई काय झालं? तेव्हा लगेचच त्या पिऊनला राघव म्हणतो तुझं नाव काय? तर तो म्हणतो सदा. तर राघव म्हणतो की आत्ताच तू काही बोलला ना की आईला सिनियरसाठी इथे ॲडमिशन घेता येणार नाही, त्यांना बाहेरून परीक्षा द्यावी लागेल. तेव्हा तुमच्या कॉलेजचं प्रॉस्पेक्ट आण, त्यामध्ये हा रूल आहे का मी बघतो. तेव्हा सदा म्हणतो की मला ॲक्च्युली तसं काही म्हणायचं नव्हतं. तर लगेच सिंधू म्हणते की दादा शिक्षणासाठी कुठल्याही वयाचं बंधन नसतं. जात धर्म आणि वय कुठल्याही गोष्टी शिक्षणाच्या आड येत नाही, आणि तुम्ही यांना मग का असं बोलताय? आणि मग तुम्ही यांना का अडवत होता? तर सदा म्हणतो की मी यांना अडवत नव्हतो, फक्त सांगत होतो. राघव म्हणतो की माझ्या आईला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि शिक्षण पूर्ण करायचं, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तर सदा म्हणतो नाही मला काही प्रॉब्लेम असणार आहे. राघव म्हणतो की मग तुम्ही हसू नका ना, तुमचं काम करा ना. लगेचच तो पिऊन तेथून निघून जातो. तेव्हा राघव त्या मुलांना म्हणतो की तुमच्या आईसुद्धा इथे ॲडमिशन घ्यायला आल्या असत्या तर तुम्ही हसले असता का? नाही ना. तेव्हा रिस्पेक्टफुल राहा असे त्या मुलांना सांगताच आता राघव म्हणतो की चला आता कामाला लागा. तर आता राजेश्री म्हणते की नाही मला ॲडमिशन घ्यायचं नाही, चला आता घरी जाऊ. तेव्हा सिंधू म्हणते की नाही आई, कुणी आपल्यावरती हसतंय म्हणून आपण माघार घ्यायची नसते. सिंधू म्हणते स्त्रियांना शिक्षण घेता यावं म्हणून सावित्रीबाई फुल्यांनी किती कष्ट घेतले तुम्हाला माहिती आहे ना आई. सिंधू म्हणते की आपण त्यांच्या लेकी आहोत. तेव्हा हार मानायचे नाही. आणि लगेचच पर्स बाहेर काढून सिंधू म्हणते की ॲक्च्युली तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सिंधू म्हणते की हे बघा आई, तुम्हाला कधी जरी वाटलं आणि कधी जरी तुम्हाला खचल्या तुम्ही तर हा फोटो बघा, तेव्हा तुम्हाला नक्की स्फूर्ती मिळेल आणि मग तुमचं स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण करताल आई. तर लगेचच राजेश्री तो फोटो बघते. राघव म्हणतो की आई सिंधू म्हणते ती अगदी बरोबर आहे, काही जरी झालं तरी आपण हार मानायची नाही आणि तू या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. राघव म्हणतो की ते आत्ता तुझ्यावरती हसलेत, हसू देत त्यांना, कारण आत्ता त्या तुझं आणि याचं महत्त्व त्यांना कळत नाहीये. राघव म्हणतो की तू शिक्षण घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे ठरवणारे हे लोक नाही आहेत, तेव्हा तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. राघव म्हणतो की आई तू फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष दे आणि ते म्हणजे तुझं स्वप्न, आणि त्यावरती तू फोकस कॉन्सन्ट्रेट कर असे राघव आता राजेश्रीला समजावतो. ते ऐकून आता राजेश्री म्हणते तुमचं दोघांचं अगदी बरोबर आहे. तेव्हा यापुढे जर मला कुणी त्रास दिला आणि काही टोमणे जरी मारले ना तरी मी माघार घेणार नाही.
तर आता हसतच राजेश्री म्हणते की काही जरी झालं तरी मी आता माझं शिक्षण पूर्ण करीलच. इकडे आता राणी ही शकुंतलाला फोन करते आणि म्हणते की मी दिलेल्या फाईलचं काय झालं. तेव्हा आता शकुंतला म्हणते की बघा आता मी कसा धमाका करते ते. तेवढ्यात आता महानगरपालिकेचे लोक JCP घेऊन तिथे आलेले असतात. तर आता ते बघून सगळे रत्नबारकी बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुमचं घर पाडायची आम्हाला ऑर्डर आहे. तर आता लगेचच तो माणूस म्हणतो की आम्ही महापालिकेच्या कार्यालयातून आलो आणि ते पेपर्स दाखवतो. तर सिंधू म्हणते की तुमची मुदत संपायला अजून 1 तास बाकी आहे. तर आता लगेचच तो माणूस म्हणतो की बरं आम्ही 1 तास थांबतो आणि त्यानंतरच आम्ही कारवाईला सुरुवात करू, मग आम्हाला कोणीच थांबू शकत नाही. तर सिंधू म्हणते तशी वेळच येणार नाही. सिंधू म्हणते की 1 तास हे घर अनधिकृत नाही आहे हे सिद्ध करायला मला 1 तास पुरेसा आहे. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. तर आता सिंधू ते घर त्यांनी बांधलेलं अनधिकृत नसून त्यावरती त्यांचा काहीच हक्क नसल्याचे आता कशी सिद्ध करते आणि सिंधू पुन्हा सगळ्या रत्नपारख्यांना कशी एक बनवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.